काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं ब्रह्मराक्षसाने वामदेवाला विचारलं की हे भस्म कसं लावायचं, या लावण्याची पद्धत काय। तेव्हा वामदेव ब्रह्मराक्षसाला जे वर्णन करतोय ते काल आपण ऐकत होतो की भगवान शिव मंदार पर्वतावर शिवसभा होती आणि शिवसभेमध्ये कोण कोण होतं, काय काय होतं, कसं होतं, आणि या सगळ्या सभेमध्ये याच्या संख्येविषयी बोलाल तर काल आपण बघितलं की 1 कोटी शिवगण होते, 33 कोटी देवता होत्या, इंद्र अप्सरा गंधर्व सगळे 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 होते। आता पुन्हा त्या सगळ्यांची उजळणी करत वेळ जाईल। वामदेवानी सांगितलं की अशा सभेमध्ये हा शिव सांब बसला होता, याचंही वर्णन केलं। आणि त्याचं वर्णन करत असताना याच्या कपाळावर चंद्रकोर आहे, याच्या डाव्या कानावर तक्षक, उजव्या कानावर वासुकी, आणि या दोघांचे डोळे कसे होते तर नीलरत्नासारखे। नीलकंठ दिसे हा स्वतः याचा कंठ भगवान शिवाचा नीलकंठ दिसत होता। याच्या गळ्यामध्ये हार कसले होते, नागहार आभरण। अहो, दोन्ही कानाला तक्षक आणि वासुकी आहे, गळ्यामध्ये नागांचे हार आहे। एवढंच कमी काय तर करकंकण, कंकण म्हणून सुद्धा सर्प होते। मुद्रिकाही सर्पाच्या देखा, अंगठ्या पण सर्पाच्याच होत्या। बघा, गळ्यात नाक, कानापाशी नाक, मनगटात नाक, अंगठ्यात नाक, सगळीकडे नाक। नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण, सर्पाचे करी कंकण, मुद्रिका ही देखा सर्पाचिया। वामदेव म्हणतो, अरे सर्व अंगाला सर्पाचं जसं वेष्टनच होतं का, मेखला सुद्धा सर्पाची होती, कमरेला मेखला सुद्धा सर्पाची होती। बर परिधान काय केलं होतं, व्याघ्र चर्म। जरा डोळ्यासमोर आणा या शिवाचं रूप बघा, जटा बांधल्या, नीलकंठ तुमच्या डोळ्यासमोर निश्चित येईल। एकाग्रपणाने तुम्ही बघायचा प्रयत्न केला, एकाग्र झालात तर हे रूप तुमच्या डोळ्यासमोर निश्चित येईल। कसं, अहो सर्वांगाला भस्म लावलंय, जटा बांधल्या आहेत, भाळ कपाळ चंद्र आहे, दोन्ही नागाला तक्षक आणि ययाती आहेत, मनगटामध्ये सर्पाची कंकण आहेत, हातामध्ये सर्पाच्या मुद्रा आहेत, नीलकंठ दिसतोय, गळ्यामध्ये सर्पांचेच हार आहेत आणि मेखला म्हणून सर्पांचीच आहे, आणि त्याच्यावर काय बांधलंय तर व्याघ्राचर्म परिधान। शोभा घंटी दर्पणाचे ऐसा परी दिसत असे, अशा प्रकारे आमचा शिव दिसतोय।
कर्कोटक महापद्म केली नृपुरे पैंजण जैसा चंद्र संपूर्ण. जसा पूर्ण चंद्र शुभ दिसतो तसा हा आमचा शुभ्र दिसत होता. भगवान शिव आद्य गुरु वामदेवानी फार सुंदर वर्णन केलंय. आणि म्हणून याला कर्पूर गौर म्हणतात, याला पशुपती म्हणतात. असा हा भोळा चक्रवर्ती या सभेत बसलाय. बर याच्या शिरावर मस्तकावर रत्न मुकुट आहे. नागेंद्र आणि केयुरी कुंडलाच्या दीप्ती चोरी. असा माझा ईश्वर, असा माझा शिव, असा माझा भोळा सांबाद्य गुरु दिसतोय. कंठी सर्पाचे हार. मग सांगितलं तरी पुन्हा वामदेव सांगतायत. कंठी सर्पाचे हार नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्पाचे अलंकार. बर याला हे सगळे अलंकार वामदेव म्हणतोय सर्पाचे अलंकार आहेत. गळ्यात सर्प आहे, हातात सर्प आहे, डोक्यावर सर्प आहे, कमरेला सर्प आहे. सगळे सर्पाचे अलंकार आहेत. पण वामदेव काय म्हणतो? शोभत असे ईश्वर. हे सगळं याला शोभून दिसतंय, अतिशय सुंदर दिसतोय माझा भोळा सांब. शुभ्र कमळ अर्चिले की चंदने असे लेपिले, कर्पूर केळीने पूजिले. ऐसा हा माझा शिव. काय शिवाचं वर्णन करतोय. बर आता त्याच्या हातांचं वर्णन केलंय. 10 भुजा विस्तारेसी. 10 हात आहेत. बर या सगळ्या हातांना सर्पाचं वेष्टन आहे बर का. 10 हात आहेत. या प्रत्येक हातामध्ये एक एक आयुध आहे, एक एक शस्त्र आहे. एक एक हाती आयुधेसी. आणि हे सगळं घेऊन हा शिव सभेमध्ये बसलाय. एका हातामध्ये त्रिशूळ आहे, दुसऱ्या हातामध्ये डमरू आहे, एका हातामध्ये तलवार आहे. एके हाती त्रिशूळ देखा, दुसरा डमरू सुरेखा, येरे हाती खडग देखा. एका हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये पानपात्र आहे. काहीतरी प्राशन करण्याचं अमृत म्हणा, विष म्हणा. हा भोळा आहे. एका हातामध्ये पानपात्र आहे, एका हातामध्ये धनुष्यबाण आहे. बरं, एका हातामध्ये फरशी आहे, एका हातामध्ये अंकुश आहे. 10 हात आहेत. पानपात्र एका हाती, धनुष्यबाणे कर शोभिती, खटवांग फरस येरे हाती, अंकुश करी मिरवी तसे, मृग धरिला असे करी. मृग म्हणजे हरिण धरलंय हातामध्ये. ऐसा हा पिनाका, ऐसा हा शिव. 10 भुजा दिसती निका. 10 हात त्याचे व्यवस्थित दिसत आहेत. आणि हा सभेमध्ये बसलाय. हा पंचवक्र आहे. 5 मुख आहेत. एक एक मुखाचा विस्तार. आता ऐक, मी एक एक मुखाचाही विस्तार सांगतो. आणि प्रत्येक मुख हे अलंकार आहे. कलंका विणे चंद्र जैसा किंवा क्षीरफेन ऐसा, भस्मभूषण रूपे कैसा, दिसे मनमत्था ते दाहुनिया. काय शिवाचं वर्णन केलंय हो. नुसतं ऐकतानाच भरून येतं. आपोआप हात जोडतात, आपोआप माणूस नतमस्तक होतो.
बर त्याच्या नेत्रांचं वर्णन काय करावं? सूर्य अग्नी, सूर्य चंद्र अग्नी नेत्र. त्याच्या नेत्रांचं वर्णन सूर्य चंद्राच्या अग्नीसारखं केलं. बर कटीला नागहार आहे अशी ही पवित्र मूर्त, पवित्र मूर्त. आणि ती कोणाची? सर्वेश्वर. बघा त्याला सर्वेश्वर ही उपमा आहे. तो आद्य गुरु आहे, त्रिभुवनाचा अधिपती आहे. त्याच्या कपाळी शुभ्र असा टिळा आहे आणि ते चंद्रमौळी सारखं दिसतंय. बरं असा हा शिव, अशा प्रकारची आयुध आहे हातात, अशा प्रकारचे नागहार आहेत, सर्पवेष्टन आहे, तरीही हास्यवदन, चेहरा हसलाय. अपूर्व आहे हे सगळं. वामदेव म्हणतो अपूर्व देखा श्री शंकर. अपूर्व आहे हे सगळं, खरोखर अपूर्व आहे. याची 5 मुख. पहिल्या मुखाचं हे वर्णन, दुसरं मुख उत्तरेला आहे, विस्तारपूर्वक आहे. त्याचा वर्ण ताम्र आहे, कमळासारखा आहे, अपूर्व आहे. त्याचं वर्णन करताना सांगतात जसं डाळिंबीचं फूल किंवा सकाळी सूर्योदय होताना जे मंडळाचा रंग असतो, रविमंडळ, प्रातः रविमंडळ, तशा प्रकारचं हे त्याचं तिसरं मुख आहे उत्तरेला. दुसरं मुख आहे उत्तरेला. आणि आता तिसऱ्या मुखाविषयी बोलतोय. तिसरे मुख पूर्व दिशी, तिसरं पूर्वेला मुख आहे. ते कसं आहे? गंगा अर्धचंद्र शिरसी, शिरसी गंगा आहे, अर्धचंद्र आहे. जटा बंधन केली, जटा बांधलेल्या आहेत. बस त्या जटा कशाने बांधल्या? सर्पवेष्टित, सापानीच त्या जटा बांधल्या आहेत. आणि त्या जटेतनं गंगा आहे, अर्धचंद्र आहे. बघा काय रूप आहे. बर चौथं मुख कुठे आहे? हे 3 मुख झाली. चौथे मुख दक्षिणेसी, मिरवे नीलवर्णेसी, निळ्या रंगाचं दक्षिणेला चौथं मुख आहे. पण ते कसं आहे? विक्राळ दाढा परियेसा, त्याच्या दाढा विक्राळ आहे. हे दक्षिणेचं मुख आहे. विक्राळ दाढा दारुणेसी, ऐसा ईश्वर असे बैसाला, असा हा ईश्वर शिव बसला असे. दक्षिण मुखातनं ज्वाळा निघतायत, कारण अक्राळ विक्राळ दाढा आहे. आणि त्याच्या त्या दक्षिण मुखातनं नीलवर्ण आहे आणि त्याच्यातनं ज्वाळा निघतायत. रुंडमाळा त्याला शोभतायत. इथे पण सर्पाचं वेष्टन आहे. रुंडमाळा असल्या तरी सर्पमाळा आहे, सर्पाचं वेष्टन आहे. आणि 5वे ऐसे वदन, व्यक्ताव्यक्त असे जाणं, साकार निराकार आणि सगुण निर्गुण असा हा ईश्वर. वामदेव त्याचं वर्णन करताना तसुभरही विचलित झाला नाही किंवा चुकीचं सांगतोय असं वाटत नाही. अतिशय प्रखरशाने वामदेव या शिवाचं वर्णन करतोय. सलक्षण, निर्लक्षण अशा प्रकारची वदन आणि परब्रह्म वस्तू तो म्हणजेच शिव. काळ, व्याळ हे सर्प आणि त्यांची गळ्यामध्ये माळा, चरण निर्मिती रक्त
कमळासारखी चरू. काय शिवाचं वर्णन केलंय. नखे कशी चंद्रासारखी नखे, मिरवे चरणी पादुका. चरणामध्ये पादुका आहे, आद्य गुरु आहे. अलंकार सर्पाईका. या सगळ्या पद्धतीने हा माझा शिव, हा माझा भोळा सांब सदाशिव महादेव शोभून दिसतोय. व्याघ्रांबर पांघरलेला आहे. सगळ्यांनी सर्पांनी वेष्टन आहे. नागबंध करून ठेवलेला आहे. हृदयी कटाक्ष रोम उभे. परमार्थ मूर्ती आहे. या शिवाचं एवढं वर्णन केल्यास बरोबर वामदेव पुढे म्हणतात की हा असं बसलाय, पण हा एकटा नाही. ऐसा रुद्र महाभोळा, हा भोळा आहे, महाभोळा आहे. पण सिंहासनी आरूढला. आणि पुढे जाऊन वामदेव म्हणतात पार्वती सहित शोभला. म्हणजे याच्या बरोबर तिथे आमची उमा पार्वती आहे. पार्वती सहित शोभता बैसला असे परमेश्वर. बरं, आता या शिवाचं एवढं वर्णन केलंय, त्याच्या रुद्रगणांचं वर्णन केलंय, देवतांचं वर्णन केलंय. मग माझ्या पार्वतीचं वर्णन नको का व्हायला हो? होणार. माझ्या पार्वतीचं, भोळा सांबाच्या पार्वतीचं वर्णन होणार. पार्वतीचे शृंगार. आता वामदेव सांगतो पार्वतीचा शृंगार ऐका. नाना परीचे अलंकार. आता किती प्रकारचे अलंकार आहेत हे सांगणं कठीण आहे, असं साक्षात वामदेव म्हणतायत. नाना परीचे अलंकार. ही पार्वती तिच्या अंगावर मिरवते. ही सर्वेश्वरी आहे. ही सर्वेश्वरी आहे. कान कचका गोरटी, मोतियांचा हार कंठी. मोत्याचा हार आहे गळ्यामध्ये आणि रत्नखचित असा मुकुट आहे डोक्यावर. आणि तिथेही नागबंध दिसत असे. अहो उमा आहे ती. हे तिला शोभून दिसणारच. नाना परीचे पुष्पजाती. इथे नाना परीचे अलंकार सांगितलेत आणि नाना प्रकारची फुलं सांगितली आहेत. नाना परीचे पुष्पजाती मुकुटावर शोभती. मुकुटावर शोभून दिसतायत. आणि तेथे भ्रमरभुंगे फिरतायत. नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती. तेथे भ्रमर आलापिती. भुंग्यांचा आवाज येतोय. मोतियांचा थोर जाळी मिरवितसे मुकुटाजवळी. रत्ने असती जडली. त्याला, त्या मुकुटाला रत्न जडली आहेत. शोभायमान दिसतंय. हे माझ्या उमेचं रूप अतिशय शोभायमान दिसतंय. तिचं मुख म्हणजे काय पहा, वर्णन काय केलंय. मुख दिसे पूर्ण चंद्र, मिरवी तसे हास्य मंद. गालातल्या गालात हसते आहे. जगन्माता, ही जगाची. अहो हा आमचे सद्गुरू, त्यांची पत्नी म्हणजे जगन्माता असणारच. हा त्रिभुवनाचा अधिपती आहे. त्रैलोक्याचा तारणहार, त्रैलोक्याचा पालक करता करविता असा हा शिव आहे. आणि ही उमा त्याची पत्नी आहे. मग ती जगन्माता नसणार का हो? बर ती विश्वाला वंद्य आहे.
तिचं नासिक म्हणजे नाक सरळ आहे, नासिक बर्वे सरळ, तिथे निर्वे मुक्ता फळ, त्यावरी रत्न सोज्वळ, जळली असती शोभायमान. काय वर्णन आहे माझ्या मातेचं, माझ्या पार्वतीचं, माझ्या आईचं काय वर्णन केलंय. अधर पवळवेली दिसे, दंत पंक्ती रत्न जैसे, दात कसे रत्नासारखे, ऐसी माता मिरवत असे, जगन्माता परियेसा, जगाची माता आहे. कानी बघा, शिवाचं ज्या पद्धतीने वर्णन वामदेवानी केलं त्याच पद्धतीने तो माझ्या जगन्मातेचं, पार्वतीचं, उमेचं वर्णन करतायत. कानी तनवडे भोवरिया, रत्न खचित मिरविलिया, अलंकार महामाया, लेईली असे जगन्माता. महा असे अलंकार, रत्नखचित, हे सगळे जगन्मातेनी घातलेले आहेत. पीतवर्ण चोळी देखा, बस चोळी कशी आहे, पिवळ्या वर्णाची आहे. कुच तटीत शोभे निका, तिला शोभून दिसते. एका वेळी रत्न अनिका, शोभत असे कंठी हार. अहो, कंठामध्ये सुद्धा रत्नाचा हार घातलाय, मुकुटाचा झाला, नाकाचा झाला, सगळीकडे रत्नदळित आहे. आणि कंठामध्ये हार सुद्धा रत्नदळित आहे. पिवळं चोळी घातली, आरक्त वस्त्र नेसली, आरक्त वस्त्र नेसली, जैसे दाडिंब पुष्पवेली. काय उपमा दिली आहे बघा वामदेवांनी. किंवा कुंकुमे डवरली, गिरिजा माता परियेसा, बाहू दंड सुरेखा, करी कंकण निर्विदेखा, रत्न खचित मेखळा. शिवाची मेखळा सर्पाची, तर माझ्या मातेची मेखळा रत्नखचित आहे. चरण शोभती महाबरवे, असती नेपुरे स्वभावे, ऐसे पार्वती ध्यान घ्यावे. अशा प्रकारची ही उमा, काय तिचंही वर्णन केलंय. आणि तिचं ध्यान करावं, तिला मनामध्ये आणा तुम्ही. मग शिवाची प्रतिमा मनात आणली, आता माझ्या मातेची, पार्वतीची प्रतिमा मनात आणा. अष्टमीच्या चंद्रासारखी, अष्टमीच्या चंद्रासारिखा, निर्वे टिळक काळी ऐसा, त्रिपुंड टिळा शुभे, मोतियांच्या परियेसा. शेवटी वामदेव पुन्हा सांगतायत, नाना परीचे अलंकार, अनेक परीचे शृंगार, कवन वर्णू शके पार. अहो, नाना प्रकारचे अलंकार घातलेले आहेत, नाना प्रकारचा शृंगार केलाय. कोण वर्णन करेल त्याचा? कोणी? आमच्या जगन्माता अंबिकेनी. नाना परीचे अलंकार, अनेक परीचे शृंगार, कवन वर्णू शके पार. जगन्माता अंबिके, त्या अंबिकेचा कोण वर्णन करील? काय काय घातलंय, काय काय नाही. नाना प्रकारचे अलंकार आहेत, नाना प्रकारचा शृंगार केलाय. आणि अशी ऐसा शंभू उमे सहित, शिवाचं तर वर्णन मगा केलंच, पण तिच्या बरोबर, त्याच्या बरोबर ती उमा, ती पण अतिशय सुंदर. हे दोघ जण बैसले असे सभेत, ते सभेमध्ये बसल्यात. फार मोठी सभा आहे बरं. ते सभेमध्ये बसल्यात
33 कोटी परिवारासहित आणि 33 कोटी परिवारांबरोबर देवेंद्र म्हणजे इंद्र हा स्वतःच्या सभेला आलाय. आणि नुसता आला नाही, तो शिवासमोर हात जोडून उभा आहे. ऐसा शंभू उमा सहित बैसला से सभेत 33 कोटी परिवारा सहित इंद्र उभा ओळंगेसी. उभे समस्त सुरवर, सगळे देव देवता उभे आहेत. देव ऋषी सनत कुमार तेही तिथे आलेले आहेत. फार मोठी सभा होती आहे. आले तया ईश्वर सभेशी हे सगळे सुरवर 33 कोटी देव इंद्र देव ऋषी सनत कुमार सगळे तिथे आले. सनत कुमार तयेवेळी आणि त्याच वेळेस सनत कुमाराने शिवाला नमस्कार केला. साष्टांग नमन बहाळी नमस्कार केला साष्टांग आणि हात जोडून विनंती करतोय, जय जय आजी उमाकांत. पहिले स्तुती करतोय माझ्या शिवाची आद्य गुरुची. काय म्हणतोय सनत कुमार? म्हणतोय जय जय आजी उमाकांत, जय जय आजी शंभू विश्वकर्ता, त्रिभुवनाचा तूची दाता, चतुर्विध पुरुषार्थ, समस्त धर्म आपणासी. सनत कुमार आता माझ्या शिवाची स्तुती करतोय, आद्य गुरूंची स्तुती करतोय. समस्त धर्म आपणासी, स्वामी निरोपिले कृपेसी, भवर्णा वितारा वयासी, पापक्षया कारणे. सनत कुमारांनी ही विनंती केली. आणि एक आम्हा देणे, अजून एक आम्हाला द्या, ते म्हणजे मुक्ती. होय अल्पपुण्य, थोड्याशा पुण्यानी मुक्ती प्राप्त होईल, चारही पुरुषार्थ प्राप्त होतील आणि हे सहज साध्य होईल, असं काहीतरी सांगा. ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. एरवी भरपूर पुण्य केलं, भरपूर त्रास सहन केला, ते मानवाच्या हितार्थ आहे हे मान्य आहे. पण आम्हाला कमीत कमी पुण्यामध्ये हे सगळं प्राप्त होईल, चारही पुरुषार्थ प्राप्त होईल, असं काहीतरी सांगा. ऐसी विनवी सनत कुमार मनी संतोषिनिया ईश्वर. शिवानी हे ऐकलं, मनामध्ये आनंद झाला आणि तो कर्पूर गौरव त्या सनत कुमार मुनींना सांगतोय. तुम्ही मला विचारलं, आता मी सांगतो ऐका. अतिशय हास्यवदन करून शिव म्हणतायत, ऐका देव ऋषी सकळी. सनत कुमारच नाही तर सगळ्या ऋषी मुनींनो ऐका. घडे धर्म तात्काळी, ताबडतोब धर्म घडे असं मी सांगतोय. काय केल्याने ताबडतोब धर्म घडेल, कुठलं पुण्य केल्याने ताबडतोब धर्म घडेल, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय ऐका. आद्यगुरु आहेत ते सांगतायत. बर, वेद शास्त्राने सुद्धा ज्याला संमती दिली असा धर्म, आणि ते म्हणजे अनंत पुण्य त्रिपुंडेशी. त्रिपुंड लावावं, भस्माच्या 3 रेषा, अनंत पुण्य त्रिपुंडेशी भस्मांकित परियेसा. एक सर्वात महत्वाचं, भस्माचं त्रिपुंड, त्याने अनंत फळ मिळतं. ऐकोनी विनवी सनत कुमार, कवणे विधी लाविजे नर, कवन स्थान द्रव्य परिकर, शक्ती देवता कोण असे. हे ऐकल्यानंतर भगवान शिवानी सांगितलं की
तुम्ही विचारतात तर ते वेदशास्त्रानुरूप अनंत पुण्य प्राप्त होईल ते म्हणजे त्रिपुंड लावल्याने, भस्मांकित भस्माचं त्रिपुंड लावल्याने पुण्य प्राप्त होईल. मग ते म्हणताय सनत कुमार की कुठल्या विधीनी का घेतलं भस्म लावलं असं आहे का? त्रिपुंड कसं काढायचं? कुठलं स्थान त्रिपुंड कुठल्या कुठल्या स्थानावर लावायचं? त्यांच्या शक्ती देवता काय आहेत हे सगळं आता आम्हाला समजावून सांगा. की त्यांचा करता त्या भस्माचं प्रमाण किती, कुठला मंत्र म्हणायचा हे सगळं समजावून सांगा अशी विनंती सनत कुमार भगवान शिवांना आद्य गुरूंना करते आहे. मग आद्य गुरूंनी काय सांगितलं? शिवानी भस्म कुठलं घ्यावं कुठलं नाही, कसं लावावं, किती घ्यावं, कुठे कुठे लावावं हे काय काय सांगितलंय हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.